नमस्कार, मी वृषालीज ब्युटी सलून या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला पार्लरसारखे पेडिक्युअर घरच्या घरी कसे करावे किंवा पार्लर ज्या मैत्रिणी माझ्या ब्युटी पार्लरचा कोर्स करत असतील तर त्यांनासुद्धा पार्लरसारखे पेडिक्युअर कसे करावे याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ मी आज शेअर करणार आहे. स्टेप बाय स्टेप सगळी प्रोसेस तुम्हाला मी सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण पाहूया पेडिक्युअर कसे करावे ते. मैत्रिणींनो, हा पेडिक्युअरचा टब आहे. बहुतेक पार्लरमध्ये अशा प्रकारचा टब असतोच. तर यामध्ये मी आता डिटॅन शॅम्पू टाकते आहे. पाण्यामध्ये पाय भिजवण्याच्या आधी आपल्याला जी काही पूर्वी नेल पेंट लावलेली असते, नेल्सवरती आधी नेल पेंट रिमूव्हरच्या साहाय्याने क्लीन करून घ्यायची आहे. पेडिक्युअर करण्याचे तसे भरपूर फायदे आहेत. अगदी रिलॅक्स वाटते पेडिक्युअर केल्यामुळे. जे काही टॅनिंग वगैरे झालेलं असतं ते सुद्धा निघून जातं. खूप प्रमाणात टाचांना भेगा पडलेल्या असतात, त्या भरून काढण्यास मदत होते. दुखऱ्या पायांना आराम मिळतो. भरपूर फायदे आहेत पेडिक्युअरचे. नेल पेंट रिमूव्हर काढल्यानंतर मी नेल फायलच्या साहाय्याने पूर्ण नेल्सला फायलिंग करून घेते आहे. जे काही एक्स्ट्राचे नेल्स वाढलेले असतात त्याला व्यवस्थित आकार देते. त्यानंतर आपल्याला क्युटिकल क्रीम लावून घ्यायची आहे. क्युटिकल क्रीम लावल्यामुळे नेल्सवरची जी डेड स्किन आहे ती सॉफ्ट होण्यास मदत होते. माझ्याकडे अजून हे एक पेडिक्युअरचंच प्रॉडक्ट आहे, जेणेकरून जी काही डेड स्किन आलेली असते आपल्या पायावरती ती निघून जाण्यास किंवा सॉफ्ट होण्यास खूप मदत होते. टॅनिंग काढण्यासाठी पण याचा खूप चांगला फायदा होतो. आता मी संपूर्ण पाय जे आहे ते गुडघ्यापर्यंत ओले करून घेते. हे आहे मॅनिक्युअर पेडिक्युअरचे किट. त्यातील मी क्लिन्झर घेते आहे. क्लिन्झर घेऊन मी व्यवस्थित असे पाय गुडघ्यापासून पूर्ण क्लीन करून घेते आहे. थोडंसं नॉर्मल प्रेशर देत आपल्याला पायांना मसाज देत क्लिन्झिंग करायची आहे. पूर्ण बोटं, पंजा व्यवस्थित आपल्याला चोळून असं व्यवस्थित मसाज द्यायचा आहे. बोटांना सुद्धा असं सर्क्युलर मोशनमध्ये मसाज द्यायचा आहे. आपले पाय जेवढे जास्त भिजतील तेवढे आपले पेडिक्युअर अगदी छान होते. अशा प्रकारे दोन्ही पायांना मी क्लिन्झिंग करून घेतले. पेडिक्युअर केल्यामुळे खरंच खूप रिलॅक्स वाटते. तुम्ही सलूनमध्ये किंवा पार्लरमध्ये जाऊन नक्की पेडिक्युअर करून बघा. खूप छान अनुभव येतो. जे पाय आपल्या शरीराचा भार सांभाळतात आपण त्याचकडे दुर्लक्ष करतो, त्यांना आराम देत नाही. त्यामुळे जर तुम्ही पेडिक्युअर केले तर प्रॉपर मसाज होतो आणि आपल्या पायांना खूपच रिलॅक्स वाटते, आपल्या बॉडीला रिलॅक्स वाटते. त्यानंतर किटमधील मी स्क्रब घेतली आहे आणि त्याच्या साहाय्याने मी आता पूर्ण स्क्रबिंग करून घेते, जेणेकरून डेड स्किन निघण्यास अजून चांगली मदत होईल.
आपल्या बॉडीचे बरेचसे प्रेशर पॉईंट हे आपल्या तळव्यात असतात आणि त्यांना जर तुम्ही व्यवस्थित प्रेशर देऊन जर मसाज दिला तर आपल्या बॉडीमधील पेनसुद्धा कमी होतो. नंतर मी स्क्रेपरच्या साहाय्याने पूर्ण टाचा असा घासून घेते. पाण्यात पाय भिजल्यामुळे टाचासुद्धा सॉफ्ट होतात आणि ती टाचांवर जी डेड स्किन आलेली असते ती लवकरच रिमूव्ह व्हायला मदत होते. अशा प्रकारे या पूर्ण टाचा घासून घ्यायच्या आहे. नंतर छोट्या ब्रशवर मी शॅम्पू घेऊन पूर्ण नेल्ससुद्धा घासून घेते आहे. जे काही आपण क्युटिकल क्रीम आधी लावले होते त्यामुळे नेल्सवरची डेड स्किन बऱ्यापैकी लूज होते आणि ब्रशच्या साहाय्याने घासल्यामुळे ती निघून जाते. आपले नेल्स एकदम क्लीन दिसतात. नंतर जे काही मेनिक्युअर पेडिक्युअरचे जे इन्स्ट्रुमेंट्स असतात त्याच्या साहाय्याने मी नेल्सच्या आजूबाजूवर जी काही डेड स्किन जमा झालेली असते तीसुद्धा काढून घेते आहे. हे काम करताना थोडं काळजीपूर्वक करावे जेणेकरून नेल्सला कुठल्याही प्रकारचे कट बसणार नाही किंवा इजा होणार नाही याची काळजी घेतच हे काम करायचे आहे. आता ते नेल्सचे क्लिनिंग झाल्यानंतर मी आता संपूर्ण पायांना छान असा मसाज देणार आहे. हे खरंच खूप छान रिलॅक्सिंग मोमेंट असते. आपल्याला जेव्हा पायांना असा मसाज मिळतो तेव्हा खरंच खूप छान वाटते. व्यवस्थित प्रेशर पॉईंट प्रेस करत आपल्याला हा पायांना मसाज द्यायचा आहे. घोट्यांना, तळव्यांना, बोटांना छानपैकी असं प्रेशर देत मसाज करायचा आहे. तर हा आहे फायनल रिझल्ट. बघा तुम्ही किती सुंदर पाय दिसत आहे. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडला का? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.